नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया नाश्त्यासाठी एकदम हेल्दी असा एक पदार्थ, ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी। तर हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता। बनवायला सोपा आहे, तर आपण लगेचच बनवायला घेऊया। तर इथे कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेऊया। याच्यामध्ये थोडा तेलाचा वापर जास्त करावा लागतो, त्यामुळे तो एकदम असा मोकळा आणि सुटसुटीत बनतो। तर इथे मी जास्तीचं तेल घातलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। मोहरी टाकून घेऊया, जिरे घालूया, थोडासा हिंग घालूया, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कढीपत्ता छान सर्व परतून घेऊया। थोडी हळद घालून घेऊया। आता बारीक चिरलेला एक कांदा घालूया। कांदा एकदम छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, व्यवस्थित फ्राय करून घेऊया। हा एकदम पदार्थ बनवायला सोपा आहे आणि हेल्दी सुद्धा आहे। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे आपला कांदा सुद्धा लवकर फ्राय होईल। आता इथे कांदा आपला फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घालूया। आता हे सुरुवातीला थोडं मध्यम गॅसवरती आपण भाजूया। एक 2-3 मिनिटं आपण मध्यम गॅसवरती भाजूया। आणि आता आपण हे पीठ लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया। जोपर्यंत खमंग भाजणार नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं हे परतत राहायचं आहे। थोडं हे पीठ भाजायला वेळ लागतो, पण हा पदार्थ एकदम पचायला सुद्धा हलका आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती 10 मिनिटे पीठ भाजून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो आपल्याला नंतरच घालायचा आहे। आणि आता हे पीठ आपण परत 5 मिनिटे तरी परतून घेऊया। पीठ व्यवस्थित भाजलं गेलं तरच हा पदार्थ हलका, मऊ आणि सुटसुटीत होणार आहे। 5 मिनिटं मी छान पीठ परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया थोडीशी लाल मिरची पावडर। पुन्हा 1-2 मिनिटं परतून घेऊया। आता घालूया थोडीशी धणे पावडर। तर पुन्हा 1-2 मिनिटं परतून घेऊया। आता याच्यामध्ये मी घालत आहे 1 चमचाभर दही। परत आपण हे छान 2-3 मिनिटं परतून घेऊया। तुम्ही दही किंवा टोमॅटोपैकी काहीतरी एक घातलात तरी चालेल, पण दोन्ही घातलं तर चव छान येते। एक 2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये घालूया थोडंसं गूळ। तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता, पण साखरेपेक्षा गूळ चांगला म्हणून मी गूळ वापरत आहे। आता आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित भाजलेलं आहे, खमंग वास सुटलेला आहे। आता आम्ही याच्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालत आहे।
आता ही छान आपण पुन्हा परतून घेऊया. तर पाणी टाकल्यावर सुरुवातीला तुम्हाला थोडा गोळा झाल्यासारखा वाटेल, पण नंतर ती हळूहळू एकदम मोकळी आणि सुटसुटीत वाटेल. तर इथे मी पाणी घातल्याच्या नंतर बराच वेळ म्हणजे जवळजवळ 5 मिनिटं छान चमच्याने हलवून घेतलेलं आहे. तर आता बघा एकदम मोकळा आणि सुटसुटीत दिसत आहे. आपण गॅस बंद करूया, वरून कोथिंबीर घालूया. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. इथे मी प्लेट घेतलेली आहे. आता आपण गरमागरम उकरपेंडी सर्व करूया. वरून थोडा बारीक चिरलेला कांदा घालूया, थोडी कोथिंबीर, एक हिरवी मिरची ठेवूया. आपली गरमागरम ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.